स्वतःचे मन काहीतरी सांगत असतानाही आपण बाहेरच्या आवाजाकडे पाहतो आणि मनात वाटतो नको नको हे केलं तर लोक काय म्हणतील. पण हे लोक कोण आहेत? ते तुमच्या घरी येऊन तुमच्या स्वप्नांना पाणी घालतात का? ते तुमचं दुःख सोसतात का? ते अपयशाची किंमत मोजतात का? तर या सगळ्यांचे उत्तर आहे नाही. तरीही आपण त्यांच्या मतांच्या पायामध्ये आपली स्वप्न गाडून टाकण्याचा प्रयत्न करतो. बरोबर आहे ना? बरोबर आहे. स्वामी संगीता विलकमध्ये मी संगीता तुमचं स्वागत करते. बघा, प्रत्येक वेळी मनामध्ये स्वप्न उमलतं, आपण काहीतरी वेगळं करायची जिद्द जागृत करतो आणि आपण ते करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा समाजाच्या मताचा एक धसका समोर उभा राहतो आणि बरेचदा आपण मागेसुद्धा हटतो. कारण त्याच क्षणी आपल्याला वाटतो की लोक काय म्हणतील. म्हणजे असं जर त्यामध्ये यश नाही मिळालं तर लोक आपल्याला नावं ठेवतील. पण तसं नाही, आपण त्या काळामध्ये त्या वेळेमध्ये आपण स्वतःला घडवत असतो. ते म्हणजे त्यावेळेस झालेले जे खाचखळगे असतात, म्हणजे अडचणी असतात, तो प्रसंग, ते वेळ असते, ते त्या वेळेला आपण फेस करत असतो. त्यामुळे आपण स्ट्राँग होत असतो. समाजाचं कसं आहे, काही काही वेळेस ते समाज टाळ्या वाजवत असतो, काही वेळेला टीका करत असतो आणि लगेच पुढच्या गोष्टीकडे सुद्धा वळत असतो. म्हणून आपलं स्वप्न, आपलं ध्येय हे कायमच आपल्याला बोलवत राहतं आणि आपण आपल्या ध्येयासाठीच म्हणजे लढायला पाहिजे, म्हणजे आपल्या ध्येयासाठीच काम करायला पाहिजे. कारण जेव्हा माणूस स्वतःच्या आवाजावर विश्वास ठेवणं सोडून देतो ना, जेव्हा माणूस स्वतःच्या आवाजावर विश्वास ठेवणं सोडून देतो ना, तेव्हा त्यांचं आयुष्य खरं म्हणजे त्यांचं राहत नाही. ते फक्त समाजाच्या आरशात त्याला दाखवलं गेलेलं प्रतिबिंब बनून राहतो. त्यामुळे ही मानसिकता आपल्याला बदलावी लागणार आहे. कारण लोक काय म्हणतील याच्यामध्ये राहिलं तर आपण म्हणजे जन्माला आलो कसं तरी सामान्य म्हणजे जसं जनावरं, पाळीव प्राणी हे सुद्धा जगतात, खातात, पितात, जगतात. तसंच आपलं आयुष्य होऊन जाईल आणि आपण तशाच पद्धतीने जन्माला आलो आणि एक दिवस मरणार आहोत. त्यामुळे तसं करायचं नाही. तर आपण अभ्यास केलो, आपण म्हणजे शिक्षण घेतलं, तर त्या शिक्षणाचा कुठेतरी चांगल्या कामासाठी उपयोग व्हावा, स्वतःचा विकास करता यावा, स्वतःबरोबर कुटुंबाचा विकास करता यावा, कुटुंबाबरोबर समाजाचं आपलं देणं लागतं ते आपल्याला देता यावं. त्यासाठी आपण असं जे लोक काय म्हणतील ही जी गुलामगिरी म्हणजे मानसिकता आहे, हे मानसिकता आपल्याला बदलायला हवी. कारण बघा, लोक काय म्हणतील हे वाक्य म्हणजे झिटकारणं किंवा त्यावर बंडखोरी करणं, हे बंडखोरी नाही तर ती एक आत्ममुक्ती आहे. ते खूप चांगलं आहे, ते करायला पाहिजे. कारण नाहीतर काय होईल, तुम्ही कितीही सक्षम असा, कितीही बुद्धिमान असा, जर तुम्ही ह्या जे परंपरेनुसार चालत आलेल्या चाकोरीमध्ये जर राहिलं तर आपण आपला विकास करू शकणार नाही. हे जी गुलामगिरी आहे, मानसिक गुलामगिरी, लोक काय म्हणतील, हे आपल्याला मोडून टाकायला हवी आणि स्वतःच्या मनाचा आवाज ऐकायला हवा आणि ठामपणे स्वतःला सांगायचं की माझं आयुष्य आहे, मी घडवणार आहे, लोक नाही. कारण शेवटी आपण इतिहासामध्ये समाजसुधारकांचं बघितलं तर आपल्याला दिसते की जे लोक काय म्हणतील या प्रश्नाला दुर्लक्ष करतात. ते स्वतःची वाट तयार करतात आणि पुढे त्याच लोकांचं म्हणजे घवघवाट म्हणजे होत असते. त्याच लोकांचं इतिहास वाचला जातो किंवा त्यांचंच उदाहरण पुढे समाजामध्ये दिले जाते. म्हणून जे आपण हातामध्ये कार्य घेतलेलं आहे, तर म्हणजे यूट्यूबला मी आता कसं स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाबद्दल मी सांगत असते, त्याच्यावर मी जे अनुभवते, ज्या गोष्टी मी स्वतः ह्या केलेल्या आहेत त्या गोष्टी मी सांगत असते किंवा मी काय केली हे सांगत असते. मी यूट्यूब चॅनलला एक प्रकारे माझ्यासाठी मला बोलण्यासाठी मिळालेलं एक व्यासपीठ आहे असं समजून मी स्वतःला त्यामध्ये प्रेझेंटेशन करत असते. तर बघा, काहींनी असं म्हटलं आहे की याच्यामध्ये कशाला वेळ घालवताच, आपलं अभ्यासावर टार्गेट करा, अभ्यास करा. पण खरं सांगू का, 100% अभ्यासावर तेवढं फोकस राहत नाही. त्यामुळे काही असं लोक आहेत की जे म्हणजे जॉब पण करतात, अभ्यास पण करतात, घरातलं कामं पण करतात. मग मी एक गृहिणी आहे, घरात राहते, घरातलं कामं करते, अभ्यास
अभ्यास करते. तर अभ्यासाबरोबर मी यूट्यूब हा एक पार्ट टाईमसारखं म्हणजे एक रोजगाराचे जे संधीसारखं मी रोजगाराचे एक साधन म्हणून मी यूट्यूबकडे बघूनसनी मी माझे जे चांगले विचार आहेत ज्याच्यामुळे दुसऱ्यांना काहीतरी फायदा होईल असे विचार मी या ठिकाणी मांडत असते. कारण बघा आपल्या एक यूट्यूब चॅनल आहे एका आजीचं, जी 81 वर्षाची आजी आहे, तरी ते स्वयंपाकाचे व्हिडिओ टाकूनसनी ते आज चांगले म्हणजे चांगले मिलियन वगैरे सबस्क्रायबर वगैरे करून चांगल्या पद्धतीने ते उत्पन्न करत आहे. तर आपण का करू शकत नाही? मग आपल्याला जे सोशल मीडियाकडे आपण चुकीचं न बघता आपण जर संधी म्हणून जर बघितलं तर यामध्ये सुद्धा आपल्याला म्हणजे चांगलं आपल्या कार्यामध्ये कार्यशक्ती वाढवणारच आहे. यामुळे व्हिडिओ करते त्यामुळे कसं मलासुद्धा म्हणजे ते जाणीव असते की नाही आपल्याला हे टार्गेट पूर्ण करायचे आहेत. त्यामुळे कसं अलर्ट असतो माणूस आणि करतो. आणि या दोन दिवसामध्ये मी काय केले तर 2 दिवसामध्ये जे 10वी स्टेट बोर्डचे 2 प्रकरण झाले होते, उरलेली पुस्तक तशीच राहिली. तर ते संपूर्ण पुस्तक मी पूर्ण वाचून काढलेली आहे. त्यानंतर 2024चे ग्रुप बी सीचे 2 पेपर, 2023चे 2, 21चे 2 अशा पद्धतीने 6 पेपर वाचून काढलेले आहे. त्यामध्ये भूगोलाचे प्रश्न वाचलेले आहे. आणि 2024चे 2 पेपर होते ग्रुप बी आणि ग्रुप सीचे, यामध्ये मी गणिताचे प्रश्नसुद्धा बघितले. आणि सोबत इंग्रजीमध्ये काय केली तर इंग्रजीमध्ये महेश पाटील सरांचं जे यूट्यूब चॅनल आहे तर त्यामध्ये 2022 आणि 21चे ग्रुप बी आणि सीचे जे पेपर विश्लेषण सांगितलं आहे ते मी बघून घेतलेली आहे. आणि कशा पद्धतीनं म्हणजे सॉल्व करायचे त्यांनी सांगितले ते बघितली. कारण बघा मी इंग्रजीचा क्लास ह्या सरांचाच केलं होतं. कोणतंही एकच ह्या फॉलो केलेलं बरं असते. त्यामुळे मी ह्या सरांचंच व्हिडिओ बघून ते विश्लेषण बघून घेतलेली आहे. तर एवढा अभ्यास ह्या 2 दिवसामध्ये केली. तर आता आज आहे 28 जुलै आहे. तर 28 आज सोमवार आहे आणि श्रावण सोमवार असल्यामुळे थोडं घरी म्हणजे स्वामीच्या बाबांना वगैरे आम्हाला बाहेर जायचं आहे. तर आज दिवसाला काही अभ्यास झालेला नाही. तर दिवसाला झालेला नाही, रात्रीला थोडा 1-1.5 तास झालं तर होईल तर करणार. नाहीतर 29 आणि 30 जूनला जो आहे तर त्यामध्ये मी महाराष्ट्राचा भूगोल याला वेळ देणार आहे. महाराष्ट्राचा भूगोल पूर्ण कंप्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहे, महाराष्ट्राचा भूगोल. आणि त्यासोबत आयोगाचे हे जे पेपर आहेत भूगोलाचे प्रश्न ते आणि एकच पेपर घेणार. त्यामध्ये मी गणित बुद्धिमत्ता करणार आहे. एका पेपरमधून 2023चं पेपर घेणार आहे. त्यामध्ये गणित बुद्धिमत्ताचं करणार आहे. आणि सोबत इंग्रजीचं पार्ट ऑफ स्पीच जो आहे तो व्यवस्थित करणार आहे. पण तेवढं होणार नाही ह्या 2 दिवसामध्ये इंग्रजीचं. जेवढं झालं तेवढं, पण टार्गेट मी भूगोल ह्या विषयाला करणार आहे. महाराष्ट्राचा भूगोल हा विषय मला ह्या 2 दिवसामध्ये पूर्ण करायचं आहे. त्यासाठी मी प्रयत्न करत आहे. तर अशा पद्धतीनं हा आता अभ्यास सुरू आहे. जर व्हिडिओ आवडलं तर बघत जा आणि अभ्यासाच्या वेळेवर व्हिडिओ बघू नका. ज्या वेळेला तुम्ही खाली असता किंवा जेवण वगैरे करत असता, म्हणजे महिलांच्या बाबतीमध्ये जेवण वगैरे तयार करताना वगैरे जे मोकळी वेळ असते, ज्या वेळेला अभ्यासात मन लागत नाही किंवा अभ्यास करू वाटत नाही, अशा वेळेला व्हिडिओ बघत जा. ज्या वेळेला व्हिडिओ अपलोड केला त्या वेळेलाच बघितलं पाहिजे असं काही नाही. ज्या वेळेला वेळ भेटली त्या वेळेला बघायचं. कारण हे व्हिडिओ काही अभ्यासाचं नाही आहे. तर फक्त त्यामध्ये कसं अभ्यासाच्या याच्यामध्ये थोडं प्रेरणा मिळते की नाही आपल्यासोबत कोणीतरी आहेत, त्या ताईसुद्धा करत आहेत तर आपण पण म्हणजे आपण करायला पाहिजे. म्हणजे स्वावलंबी होण्यासाठी म्हणजे करण्यात येणारा हा एक प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न आता सुरू आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. एक म्हणजे 2-3 मेसेज आहेत, म्हणजे कमेंट आहेत, तर त्या कमेंटवर उत्तर देण्याचा दुसऱ्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करीन. हा व्हिडिओ इथंच थांबवते. धन्यवाद.